आज आपण एक संस्कृतची वर्कशीट सॉल्व करणार आहोत। तर इथे आहे अपठित अवबोधनम म्हणजे काय, अधोलेखितम अनुच्छेदम पठित्वा प्रश्नानाम उत्तराणी लिखत। म्हणजे हा अपठित गद्यांश म्हणजे तुमच्या हा पुस्तकात नाहीये। आता आपण मी पहिले वाचून तर दाखवते, पण त्याच्यानंतर मी सांगणार आहे की न वाचता ह्याची सॉल्व करण्याची ट्रिक कशी असते अपठितची। ओके, महात्मा गांधी अस्माकम राष्ट्रपिता असते म्हणजे महात्मा गांधी हे आपले राष्ट्रपिता आहेत। अस्य महापुरुष जन्म 2 ऑक्टोबर 1859 तमे वर्षे गुर्जर प्रदेशे पोरबंदर नामनी नगरे अभवत। मग आता इथे महापुरुषस्य म्हणजे षष्ठी विभक्ती आहे, म्हणजे या महापुरुषाचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 ला गुर्जर प्रदेश ही सप्तमी विभक्ती असते, म्हणजे गुर्जर प्रदेशात पोरबंदर नामाच्या नगरात झाला। अभवत म्हणजे झाला। अभवत हे काय आहे, पास्ट टेन्स आहे। ओके, धातूचं काय आहे, पास्ट टेन्स। तस्य पिता कर्मचंद गांधी माताचं पुतलीबाई आसीत। त्यांचे वडील कोण होते, कर्मचंद गांधी, आणि आईचं नाव होतं पुतलीबाई। गांधी महोदयस्य प्रारंभिकी शिक्षा भारत देशे अभवत म्हणजे गांधींचे महोदय म्हणजे त्यांना आदरार्थी वापरले, यांचं प्रारंभिक शिक्षण कुठे झालं, भारत देशात झालं। उच्च शिक्षाये 6 इंग्लंड देशम अगच्छत म्हणजे उच्च शिक्षणासाठी चतुर्थी विभक्ती येते साठी कुठे गेले, इंग्लंड या देशात गेले। 6 भारताचे स्वतंत्र प्राप्त्यार्थम बहु प्रयत्नम अकरोत म्हणजे त्यांनी हे सगळं भूतकाळामध्ये आहे। अकरोत हे सगळे धातूची काय रूप आहेत, पास्ट टेन्सची रूप आहेत, भूतकाळाची रूप आहेत। त्यांनी भारताला स्वतंत्र मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले। मग आता एकपदेनं उत्तर येतं, अस्माकम राष्ट्रपिता कहा असती। मग क्वेश्चनचा शब्द कुठला आहे, कहा। आता अस्माकम राष्ट्रपिता, मग राष्ट्रपिता शब्द शोधायचा या पॅराग्राफ मध्ये, कुठे आहे राष्ट्रपिता, मग कोण आहे, महात्मा गांधी। अस्माकम राष्ट्रपिता असते, पण आता एकपदेन आहे म्हणून मग फक्त काय लिहायचं उत्तर, महात्मा गांधी। आणि कसं लिहिलंय तिकडे बघून एक्झॅक्ट तो वर्ड तसा लिहायचा म्हणजे आपल्या काही मिस्टेक होत नाही, बरोबर। एक्झॅक्ट तसं अंडरलाईन करून तो वर्ड लिहायचा। उच्च शिक्षा आहे 6 कुत्र अगच्छत। मग आता कुत्र म्हणजे कुठे आहे, मग उच्च शिक्षा। आता उच्च शिक्षा शब्द शोधा इकडे, 6 इंग्लंड देशम अगच्छत। मग आता इंग्लंड देशम नाही, इंग्लंड देशम पूर्ण लिहायला लागेल तो शब्द, इंग्लंड देशम। ओके, तसा शब्द इकडे लाईन करायची, तर शब्द बघून इकडे लिहायचा। ओके, आता पूर्ण वाक्यानं उत्तर येतं, महात्मा गांधी महोदयचा जन्म कदा अभवत। मग आता जन्म कुठे लिहिलंय बघ, जन्म इथे। मग आता अस्यच्या ऐवजी काय आहे, महात्मा, थांब जरा, इथे काय वर्ड आहे अस्यच्या ऐवजी काय येणार, महात्मा गांधी महोदयचा जन्म 2 ऑक्टोबर म्हणजे तसं हे शब्द इथे लिहायचं, पण पूर्ण नाही लिहायचं। गुर्जर प्रदेश वगैरे विचारलंय का, नाही, फक्त काय विचारलंय, डेट विचारलीये। मग आपण कदा अभवत आहे, कुत्र अभवत नाही विचारलंय। मग कसं लिहायचं हे, महात्मा गांधी महोदयस्य, तसं लिहून घ्यायचं, जन्म। आता कदाच्या इथे ही डेट टाकायची, तिकडे बघून लिहायचं तो शब्द म्हणजे चुकणार नाही। 2 ऑक्टोबर 1869 तमे वर्षे अभवत। ओके, म्हणजे डेटला रिलेटेड हा वर्ष शब्द आहे म्हणून तमे वर्षे येणार। ओके, आणि अभवत येणार पुढे, हे पोरबंदर वगैरे येणार नाही कारण कुत्र नाही विचारलंय। ओके, आता यथा निर्देशम लिखित, सह भारतस्य स्वतंत्रता प्राप्त्यर्थम बहु प्रयत्नम अकरत। अत्र किम क्रियापदम, ते क्रियापद काय आहे, क्रियापद म्हणजे काय, क्रिया केली त्यांनी। मग काय आहे याच्यामध्ये क्रियापद काय आहे, भारतस्य भारताच्या, स्वतंत्र म्हणजे भारताला स्वतंत्र मिळवण्यासार्थ, प्राप्त्यर्थ मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले। मग काय आहे याच्यामध्ये क्रियापद कसं ओळखायचं, जिथे धातुरूपाला पास्ट टेन्स मी वाहमहा सीताहत किंवा गमिष्यती गमिष्यता म्हणजे हे प लावलेले असतात, किंवा
भारतस्य काय आहे, नाम आहे, भारतस्य भारताचे, प्रयत्न केले, अकरोत प्रयत्न केले, शेवटी असतं जनरली क्रियापद संस्कृतमध्ये, आणि ज्या क्रियापदाला धातुरूप असतं त्याला म्हणतात क्रियापद. ओके, अकरोत केले ना, प्रयत्न केले. 6 काय आहे, 6 सर्वनामे, भारतस्य नाम आहे, प्रयत्न पण नाही येणार, काय येणार, अकरोत. क्रियापद कसं ओळखायचं, जनरली एंडला असतं आणि क्रियापदाच्या धातूला आपण वेगवेगळे ते लोक रूप लावतात, बरोबर. मग पास्ट टेन्सची रूप कुठली आहेत, भविष्यकाळची कुठली आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे, त्याच्याप्रमाणे क्रियापद ओळखायचं. ओके. उच्च शिक्षाये 6 इंग्लंड देशम अगच्छत. अत्र अगच्छत क्रियाया कर्तुपदम किम. म्हणजे आता अगच्छत ही क्रिया आहे, त्याचं कर्तुपद काय आहे, कर्तुपद म्हणजे काय, करता कोण आहे, इकडे कोण आहे करता, उच्च शिक्षा आहे. कशासाठी गेले, उच्च शिक्षेला. कोण गेले, जेव्हा आपण कोण विचारतो प्रश्नाला उत्तर, तेव्हा जे उत्तर येतो ते करता असतो. मग कोण गेलं, इंग्लंडला गेले, पण इंग्लंड गेला का, इंग्लंड देश गेला का, नाही, कोण गेलं, उच्च शिक्षण घेण्याला कोण गेलं, 6. म्हणजे 6 हे सर्वनाम, हे इकडे कर्तुपद आहे, काय आहे, 6 आहे, कर्तुपदम आहे. आसीत इतस्य डॅश भवती. मग आसीत हे काय आहे, आता संस्कृतमध्ये जेव्हा अतीत काल असतो किंवा लंक लकार असतो म्हणजे भूतकाळ असतो, तेव्हा प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुषचे काय हे येतात, एक वचन काय येतं, त, ताम, अन. विसर्ग तम त, विसर्ग तम त, अब अब अम, व ब म. ओके. म्हणजे प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष, आणि हे एक वचन, द्विवचन आणि बहुवचन. मग आता इथे काय लागलंय, आसीतला त लागलाय, मग आसीत काय आहे, एक वचन आहे, काय आहे, म्हणजे इथे आपला आन्सर काय येणार, एक वचन. ओके. आता दुसरं आहे रचनात्मक कार्य. रचनात्मक म्हणजे काय की कन्स्ट्रक्ट करायचे आपल्याला. यथा निर्देशम लिखत म्हणजे जसं सांगितलं तसं करा. शब्दमंडूच्या सहाय्यानं चित्रवर्णन पूरयत. मग आता आपल्याला त्यांनी चित्र दिलंय आणि त्याला आपल्याला फील करायचंय. आता इथे यांनी पिक्चर दिलंय बागेचं आणि काय काय वर्ड दिलेत, सुंदराणी. सुंदराणी म्हणजे सुंदर. मालाकार म्हणजे काय, मालाकार म्हणजे माळी. उद्यानम म्हणजे काय, बाग आणि वृक्षारोपण. मग आता इदम चित्र असती. मग आता कसलं चित्र आहे, उद्यानम. मग इदम चित्र इथे लिहायचं उद्यानम अस्ति. उद्यानम अस्ति. उद्याने डॅश पादपम रोपयती. आता उद्याने कोण काय करताय, पादपम कोण रोपयत करताय, उद्याने डॅश पादपम रोपयती. आता इथे रोपयती आलंय, बरोबर. मग रोपयती कोणासारखे, इथे मालाकार हा, बरोबर, हा प्रथम पुरुष आहे. ती तहा अंती आलंय म्हणजे इथे काय येणार, मालाकार हा पादपम रोपयती. म्हणजे जर आपल्याला जे शब्द याचा अर्थ नाही कळला की काय लिहिलंय हे नाही कळलं ना, तरी पण विभक्तीच्या प्रत्ययावरून आपण शब्द गेस करायचा की कुठला असेल. पादपेशु अनेकानी डॅश पुष्पाणी विकसंती. मग आता पुष्पाणी आलंय. पुष्पाणी सारखं कोणाला इथे आहे, पुष्पाणी सारखा कुठला शब्द दिसतो आहे इकडे, काय आहे, सुंदराणी. म्हणजे इथे काय असणार, सुंदराणी. पुष्पाणी विकसंती. मग आता इकडे काय झालंय, एतत अत एवम अस्माभिः. आता कुठला शब्द राहिला, वृक्षारोपणम. मग काय येणार इकडे, वृक्षारोपणम करणीयाम. म्हणजे आपल्याला जरी अर्थ नाही कळला त्या ह्यांचा, तरी पण त्याच्या मागे पुढे काय आहे, त्या शब्दाची विभक्ती कुठली आहे किंवा धातूचं रूप कुठलं आहे ते बघायचं आणि त्याच्याप्रमाणे ते लिहायचं. आणि एकदा लिहिलं की आपण परत वाचून बघायचं की ते आपल्याला बरोबर वाटतंय का. मग इदम चित्रम उद्यानम अस्ति. उद्याने मालाकारम पादपम रोपयति. पादपेशु अनेकानी सुंदराणी पुष्पाणी विकसंती. एतत एव अस्माभिः वृक्षारोपण करणीयम. म्हणजे हे आपल्या कानाला पण योग्य वाटतंय, बरोबर, त्याला अर्थ आहे काहीतरी, त्याचा अर्थ क्रिएट होतोय असं चेक करायचं. आता इथे दिले मंजुषा सहायता अधोदतम अनुच्छेदम पूरयतम. म्हणजे इथे परत हे मंजुषा वापरून हे शब्द लिहायचे. मग एषः सारखा इथे कुठला शब्द आहे, एषः विद्यालय. हे विद्यालय आहे.
बरोबर. मग लिहायचं एषः विद्यालयः. मग इथे लिहिले विद्यालय अनेके डॅश पठन्ति. आता पठन्ति ती तहा अंती आहे म्हणजे अनेक बहुवचन आहे. मग इथे काय असणार? छात्राः. बाकी कुठला आहे का बहुवचनामध्ये? नाही. आणि विद्यालयामध्ये कोण शिकतं? छात्र, म्हणून छात्राः. तर यदा डॅश भवती तदा ते क्रीडाक्षेत्रे क्रीडन्ति. आता हे राहिलेले ह्याचे जरी आपल्याला अर्थ जरी माहीत नसली तरी पण आता क्रीडाक्षेत्रे आहे, क्रीडाशी रिलेटेड आहे काहीतरी, म्हणजे इथे काय असणार? क्रीडा कालांशः. म्हणजे ऍक्च्युली अर्थ आहे की खेळाचा त्रास. क्रीडा कालांश म्हणजे खेळाचा त्रास. क्रीडा कालांशः भवती तदा ते क्रीडाक्षेत्रे क्रीडन्ति. यदा डॅश भवती डॅश ते खादन्ति. आता खादन्ति आपल्याला कळतं काहीतरी खातोय. मग आपण खात म्हणजे आहाराशी रिलेटेड असणार. अल्पाहारम म्हणजे इथे काय येणार? अल्पाहारम. आणि मग यथा काय भवती? मध्यावकाश. मध्यावकाश म्हणजे मधली सुट्टी. मग यदा मध्यावकाशः भवती म्हणजे इथे येणार मध्या. आता मी लिहित नाहीये पूर्ण, इथे जागा नाहीये. तथा ते भवती अल्पाहारम. अल्पाहारम म्हणजे अल्प आहार असं हे आहे शब्द. ते खादन्ति. ओके. म्हणजे थोडंफार मागे पुढे बघायचं की कुठल्या ह्याला काय शब्द आहे. हे पाहिजे तर 2-3दा वाचून घ्यायचे आणि मग त्याच्यातले ते शब्द भरायचे. मग आपल्याला लिंक लागते. लगेच आपल्याला माहिती नसले तरी सुद्धा. आता चित्रांनी दृष्ट्या संस्कृतपदाने लिखत. म्हणजे आता हे जे पहिले काही धडे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी असे चित्र दिलेत आणि त्याचे शब्द आपल्याला आहेत ते आपल्याला वाचायला लागतील. मग हे काय आहे? हा काय आहे शब्द? मग सौचिकः. हे काय आहे? दोला. 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 हे काय आहे? मापिका. मापिका. हे काय आहे? अग्नि पेटिका. पीटिका. अग्नि